सन्मान जागर परिषद संपन्न होत आहे। शाहिरी जलसा आम्ही सुरू करीत आहोत। आज या ठिकाणी महापुरुषांच्या सन्मानार्थ आम्ही कायमच मैदानात देशासाठी रणभूमीवर प्राण दयानी वाहिला। अर महाराष्ट्राच्या शूर गड्या रे तुलाच घे पहिला। मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, जय जय मानाचा मुजरा, जय जय मानाचा मुजरा। देशासाठी रणभूमीवर प्राण दयानी वाहिला। देशासाठी रणभूमीवर प्राण दयानी वाहिला। महाराष्ट्राच्या शूर गड्या रे तुलाच घे पहिला। मानाचा मुजरा, घे घे मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, घे घे मानाचा मुजरा। अरे का परे शत्रू घाबरे धाका से शिवरायाचा, धाका से शिवरायाचा, धाका से शिवरायाचा। तानाजी तो माणूस रे मग धनाजी आणि संताजीचा, धनाजी आणि संताजीचा, धनाजी आणि संताजीचा। शूर गड्यानीन झेंडा त्यांनी, शूर गड्यानीन झेंडा त्यांनी आटके पार रोवला। महाराष्ट्राच्या शूर गड्यानो तुम्हाला पहिला। मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। भारतीयांच्या हक्कासाठी भारतीयांच्या हक्कासाठी बिरसा मुंडा तो लढला। बिरसा मुंडा तो लढला, बिरसा मुंडा तो लढला। शूरवीर तो उमाजी नाईक हसत फासावरती चढला। हसत फासावरती चढला, हसत फासावरती चढला। चिरडला गेला बाबू घेनू, चिरडला गेला बाबू घेनू, उभ्या रक्तान नाहिला। संगे ओढीत नेले प्रेत रामगिरी साधूचे, प्रेत रामगिरी साधूचे, प्रेत रामगिरी साधूचे। मग हिरवे गुरुजी न तू कांबळे, पर हिरवे गुरुजी न तू कांबळे यांनी मृत्यूदंड साहिला। जिजाईच्या नंदना आणि घ्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना। घ्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना। घ्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना। शाहिरी वंदना तुम्हाला, शाहिरी वंदना, शाहिरी वंदना तुम्हाला, शाहिरी वंदना। शाहिरी वंदना तुम्हाला, शाहिरी वंदना। घ्यावं तुम्हास पहिली शाहिरी वंदना। घ्यावं तुम्हास पहिली शाहिरी वंदना। कारण माती समहे जीवन आमचे, माती समहे जीवन आमचे, तुम्हीच हो फुलविले, तुम्हीच हो फुलविले, तुम्हीच हो फुलविले। माती समहे
जीवन आमचे तुम्हीच हो फुलविले. तुम्हीच हो फुलविले, तुम्हीच हो फुलविले. मेलेल्या या मुर्दाडांना नवसंजीवन तुम्ही दिले. नवसंजीवन तुम्ही दिले, नवसंजीवन तुम्ही दिले. आणि मग जगण्याला या अर्थ आला. जगण्याला या अर्थ आला, जगण्याला या अर्थ आला. आली नवी चेतना, आली नवी चेतना. क्या हो तुम्हास पहिली जाहिरी वंदना. क्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना. क्या हो तुम्हास पहिली जाहिरी वंदना. क्या हो तुम्हास पहिली जाहिरी वंदना. बुद्ध जन्माने उजळून आली, बुद्ध जन्माने उजळून आली या देशाची माती हो. या देशाची माती हो, या देशाची माती हो. शिवक्रांतीने जुळून आली विश्वामधली नाती हो. विश्वामधली नाती हो, विश्वामधली नाती हो. असता ठेवाई लाख मोलाची नको तुझी आराधना. गावो तुम्हास पहिली जाहिरी वंदना. 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 महाराष्ट्र देश फाकडा, महाराष्ट्र देश फाकडा. महाराष्ट्र देश पाकडा, महाराष्ट्र देश पाकडा. महाराष्ट्र देश पाकडा, महाराष्ट्र देश पाकडा. महाराष्ट्र देश फाकडा वरून रांगडा सह्याद्री कडा कसा सातपुडा. महाराष्ट्र देश फाकडा वरून रांगडा सह्याद्री कडा. पण अंतरी झरा अमृताचा. अंतरी झाला अमृताचा, अंतरी झाला अमृताचा. दर्या खोऱ्यातून ममतेचा. दर्या खोऱ्यातून ममतेचा, दर्या खोऱ्यातून ममतेचा. वाहतो विचार समतेचा जी वाहतो विचार समतेचा रजी. वाहतो विचार समतेचा रजी. नरवीर संत जन्मले. नरवीर संत जन्मले महात्मे भले त्यांनी राखले अलौकिक समानतेची वाट. अलौकिक समानतेची वाट, अलौकिक समानतेची वाट. महाराष्ट्र भारत भूची शान जी महाराष्ट्र भारत भूची शान निराजी. महाराष्ट्र भारत भूची शान निराजी. अशा वीरांगणाची गाथा. अशा वीरांगणाची गाथा, अशा वीरांगणाची गाथा. अशा वीरांगणाची गाथा गाऊन सांगतो आता. कर्तृत्व त्यांचे पाहता आदराने झुकतो माता. राजा झुकतो माता, राजा झुकतो माता. अवजिजा मातेच्या मनी घुमसला गुलामीचा अंगार. गुलाबीचा अंगार, गुलाबीचा अंगार. अन वीर शिवाजी स्वातंत्र्याचा हा पहिला हुंकार.
कार्य केले. अन तारा राणीने कठीण समयी, तारा राणीने कठीण समयी राज्य चालवले. याच पुण्यामध्ये नरकवास यातना भोगती, नरकवास यातना भोगती अबला ज्या काळी, अबला ज्या काळी, अबला ज्या काळी. हा हा अव नरकवास यातना भोगती अबला ज्या काळी. अन सावित्रीबाई फुले तयांची, सावित्रीबाई फुले तयांची खरी माय झाली. कष्ट सोसून तिने स्त्रियांना, अव कष्ट सोसून तिने स्त्रियांना सुज्ञानी केले. सुज्ञानी केले, सुज्ञानी केले. स्त्री शिक्षण अन नव्या युगाचे, अव स्त्री शिक्षण अन नव्या युगाचे पर्व सुरू झाले. धन्य धन्य महात्मा फुले, महात्मा पहिले जन्माला आले. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत, सत्य बोललं तरी झोमत. धन्य धन्य महात्मा फुले, महात्मा पहिले जन्माला आले. त्या काळी सावित्रीबाईंच्या पाठीमाग एक माणूस खंबीरपणे उभा राहिला. सावित्रीबाईचा या ठिकाणी छळ सुरू असताना एक माणूस खंबीरपणे उभा राहिला, म्हणाला, अक्का तू पुढं हो, पाहतोस तुला कोणाची हिंमत आहे अडवायची. आणि त्याचं नाव होतं क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे. आणि म्हणून जे आमचे वक्ते आज सत्य बोलतायत, या वक्त्यांच्या पाठीमागे संपूर्ण भारतातला बहुजन समाज आहे. धन्य धन्य महात्मा फुले, महात्मा पहिले जन्माला आले. गर्दन काळ भटोबांचा, गर्दन काळ भटोबांचा, गर्दन काळ भटोबांचा. झेंडा उभारीला समतेचा, झेंडा उभारीला समतेचा, मार्ग दाविला सत्याचा. मार्ग दाविला सत्याचा, मार्ग दाविला सत्याचा. याच पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जन्माच्या अगोदर पेशवाई होती. पेशवाईमध्ये इथल्या शूद्र अतिशूद्रांचा अतोनात छळ झाला. या पुण्याच्या परिसरामध्ये शेतकरी, कष्टकरी, कुणबी राहत. शूद्र अतिशूद्रांच्या तर गळ्यामध्ये गाडगं, पाठीमागं खराडा होता. पण तो जो कुणबी समाज होता, ज्याचं जीवन शेतीवरती अवलंबून होतं, हे शेतकरी त्या काळी कर्ज घ्यायचे, कर्ज. महात्मा फुल्यांच्या जन्माला सुद्धा इतिहास आहे. हे शेतकरी, कुणबी शेतकरी, कष्टकरी कर्ज घ्यायचे पेशव्यांच्याकडून व्याजाने. पाऊस पाणी नाही झालं तर लवकर व्याज देता येत नव्हतं. आणि मग एखाद्या शेतकऱ्यानं कर्ज काढलं आणि त्याच्याकडून जर लवकर परतफेड नाही झाली तर ते सावकार त्या शेतकऱ्याला पुण्यामध्ये बोलवून घेत, त्याला जाब विचारित, का रे बाबा मुदत संपून गेली, तू कर्ज दिलं नाही, मुद्दल दिलं नाही. त्यावेळी तो शेतकरी सांगायचा, मालक मायबाप पाऊस पाणी झालं नाही, पाऊस पीक गेला की पुढच्या वेळेस संपूर्ण तुम्हाला व्याज मुद्दल सगळं देतो, दंडासहित देतो. त्यावेळेस ते सावकार म्हणायचे, अरे
परत तर तुला द्यावंच लागेल, परंतु आता वेळेत व्याज न दिल्यामुळं आता तुला शिक्षा भोगावी लागेल. आणि ही शिक्षा कुठली होती तर त्या शेतकऱ्याला वनवा उभा केलं जायचे, अंगठे धरायला लावले जायचे, त्याच्यावरती त्याच्या पाठीवरती त्याच्या बायकोला बसवलं जायचं, पुढं लेकरं बाळ असायची आणि खालून मिरचीची धुरी दिली जायची. त्या शेतकऱ्याची लेकरं आक्रोश करायची, नका आमच्या आई वडिलांची जमीन लिहून घ्या, आमची जमीन लिहून घ्या, परंतु आमच्या आई वडिलांना त्रास देऊ नका. आणि त्या खचलेल्या दबलेल्या पिचलेल्या माणसाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याची आठवण येत असे. अन्याय अत्याचार चालत होता या पुण्यामध्ये, आणि या सर्वांना प्रेरणा देण्याचं काम जर कुठून चालत असेल तर ते चालत होतं शनिवार वाड्यामधून. या सर्व गोष्टीला प्रेरणा देण्याचं काम शनिवार वाड्यामधून चालत होतं. काय त्या शनिवार वाड्याचं महत्व सांगावं. वर्ण वर्चस्ववादाचा नंगा नाच असणारा शनिवार वाडा म्हणजे पेशवेकालीन डान्स बार. या शनिवार वाड्याला खरोखरच आग लागली होती महानगरपालिकेत, कधी बी विचारा. शनिवार वाडा खरोखरच पेटलाच. आणि ती तारीख होती 11 एप्रिल 1827. 11 एप्रिल 1827 रोजी याच पुण्यामध्ये एका क्रांतीसूर्याचा जन्म झाला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्म झाला आणि क्रांतीसूर्याच्या प्रकर्तेजानं शनिवार वाड्याला आग लागली. क्रांतीचा सूर्य जन्मला. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुद्धा या पुण्यामध्ये उभा राहिलं. या पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिबा फुले यांनी केली. याच पुण्यामध्ये अनेक सामाजिक राजकीय क्रांत्या घडल्या. या महिन्यामध्ये क्रांतीवीर उमाजी नायकांचा जन्मोत्सव आहे. होय नानासाहेब, धन्य धन्य उमाजी वीर. 3 फेब्रुवारी 1832 रोजी आज पुण्यामध्ये ज्यांनी या देशामध्ये पहिली सशस्त्र क्रांती केली, पहिली सशस्त्र क्रांती, नरवीर उमाजी नायकांनी. धन्य धन्य उमाजी वीर शूर भादरल केलं जर. धन्य धन्य उमाजी वीर शूर बहादर केलं जर. त्यानं बघा ब्रिटिश सरकाराला. वन भटानी ओघात केला, वन भटानी ओघात केला. भोरचा पंत सचिव नातू म्हणती त्याला. पकडून उमाजीला दिला हरजी. पुरंदर गडाचा शेजार. गडाचा शेजार, पुरंदर गडाचा शेजार. भिवडीचा राहणार उमाजी शूर. हाती त्याच्या तळपे सदा तलवार. आमची माणसं एवढी लढवई होती. उमाजी नायकांच्या हातामध्ये जी तलवार होती, तलवार, त्या तलवारीचं वजन किती होतं माहितीये का तुम्हाला? त्या तलवारीचं वजन देवेंद्र फडणवीसच्या वजना एवढं होतं वजन. 10 बहादर एकाच हातात घेऊन असा गर 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 फिरवत होता. या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक राजकीय क्रांत्या घडल्या. त्या पाठीमागची जी प्रेरणा होती ती प्रेरणा होती राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज. अहो जिथे जन्मला, अहो जिथे जन्मला सूर्य जगाचा. अहो जिथे
जिथे जन्मला सूर्य जगाचा किल्ला शिवनेरी. किल्ला शिवनेरी, किल्ला शिवनेरी. पावन झाली अंगाई अन पाळण्याची दोरी. पाळण्याची दोरी पावन झाली, पाळण्याची दोरी, पाळण्याची दोरी पावन झाली, पाळण्याची दोरी. शिवछत्रपतींची कीर्ती. शिवछत्रपतींची कीर्ती गाऊ दिन रात्रीनी येई मग स्फूर्ती. शिवछत्रपतींची कीर्ती गाऊ दिन रात्रीनी येई मग स्फूर्ती. साय भय भीती सारी विलयाला. काय भय भीती सारी विलयाला, काय भय भीती सारी विलयाला. शिवछत्रपतींची कीर्ती गाऊ दिन रात्रीनी येई मग स्फूर्ती. साय भय भीती सारी विलयाला. काय भय भीती सारी विलयाला, काय भय भीती सारी विलयाला. बालपणी झेंडा उभा केला, स्वराज्याचा पाया घातला, मावळा जमविला, धन्य जगी झाला. राजी धन्य जगी झाला, राजी धन्य जगी झाला, राजी. अव शिवरायाने जातीपातीला, अव शिवरायाने जातीपातीला दिला नाही थारा. दिला नाही तारा, दिला नाही तारा. आणि हिंदू मुस्लिम उच्च नीचता, हिंदू मुस्लिम उच्च नीचता, भेद नष्ट सारा. या स्वराज्य कामी सर्व जमवले हिंदू मुस्लिम तयानी. हिंदू मुस्लिम तयाने, हिंदू मुस्लिम. अनरूढी परंपरा दिल्या गाढुनी, अव रूढी परंपरा दिल्या गाढुनी, उभा राष्ट्र धर्म. महाराष्ट्राच्या तरी कपारी, या महाराष्ट्राच्या तरी कपारी लढला शिवराया. अन सह्याद्रीच्या, सह्याद्रीच्या स्वातंत्र्याचा घडला मूळ पाया. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरधा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमकडीच्या तटनाया, दत्तनाया, दत्तनाया. यमुनेचे पाणी बाधा. जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. किती ना अम्मा तुझी मुळी गरगरणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद धुंगला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या दगडावरी कोरली अभिमानाची लेणी.
ती मनगटे खेळती खेळ जीव घेरी दारिद्र्याच्या उन्हात भिजला निडळाच्या घामाने भिजला देश रक्षणासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करदा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करदा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम